नमस्कार मैत्रिणींनो, अनिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मालवणी ग्रेव्ही बनवणार आहोत, तर ती सगळ्या कोणत्याही भाजीला चालू शकते। आता आपण याला लागणारे साहित्य पाहूया। धणे घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत, मिऱ्या आहेत, ही बेडगी मिरची आहे, हे त्रिफळा घेतलेला आहे, ही खसखस घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 1 लाल बुंद टोमॅटो घेतलेला आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे, 1.5 इंच आलं आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया। आता आपण पॅन ठेवूया, गॅस शेगडी लावून घेऊया। आपण ग्रेव्ही करणार आहोत, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला। 2 चमचे धणे घेतले, त्याच्यामध्येच 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आपण, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा मिरे। याचं सर्व साहित्य आपण थोडंसं कोमट करून घेणार आहोत, जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये। आता यामध्येच आपण सुक्या लाल मिरच्या घालणार आहोत। आता मी शेगडी घालून घेते बघा, हा मसाला करपला नाही पाहिजे। हा झाला आपला कोरडा मसाला तयार। यामध्ये 3 ते 4 त्रिफळा टाकून घेऊया। आपला कोरडा मसाला थंड होईपर्यंत आपण हा कांदा भाजायला ठेवूया। 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। ग्रेव्हीच्या मसाल्याला तसं तेल जास्तच लागतं थोडं, त्याशिवाय ग्रेव्ही टिकत नाही, त्यामुळे आपण तेलाचा वापर। कांदा छान बारीक चिरायचा आणि गुलाबी रंगावरती परतला गेला पाहिजे। एकसारखा कांदा असेल तर तो एकसारखा भाजलाही जातो। हा कोरडा मसाला जो भाजलेला आहे तो बारीक करून घेऊया। आपण याची एकदम फाईन पावडर करून घेतलेली आहे। आपला कांदाही किती भाजत आलाय बघायचा आहे। होत आलाय कांदा, थोडासा अजून गुलाबी झाला पाहिजे। आता आपण लसूण, खोबरं आणि आलं याची पेस्ट करून घेऊया बारीक। कोणताही पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपल्याला मसाला जर हा टिकवायचा असेल 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये, तर तो छानपैकी भाजला गेला पाहिजे। आता आपला कांदा आणि टोमॅटो भाजत आलेला आहे। आपण हे खोबरं, आलं वाटून घेतलेलं आहे, लसूण ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा त्याला 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता आपला हा छान मसाला भाजलेला आहे। यामध्येच आपण हा वाटलेला मसाला आहे, गरम मसाला, तर तो टाकून घेऊया। 1-2 मिनिटं हलवून शेगडी बंद करून घ्यायची आहे आपल्याला। आपण हा थंड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशी आपली ग्रेव्ही बारीक झालेली आहे। आता त्याला तेलाचा थोडा जास्तच वापर केला जातो आपल्याकडे। आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही ओतून घेऊया। याचा रंग बघा किती छान आला, लाल रंग, आणि वासही खूप छान येतो। आता आपली ग्रेव्ही होत आलेली आहे, त्याच्यामध्येच आपण घरगुती कांदा लसूण मसाला जो असतो त्याची 1 चमचा पूड घालणार आहोत। पूड किंवा तुम्ही मिसळलेली घातली तरी चालेल, आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। आता बघू शकता तुम्ही, परतून याला तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला, म्हणजे ही ग्रेव्ही तयार होत आलेली आहे आपली। आता आपण शेगडी बंद करून घेऊया। आता ही ग्रेव्ही थंड झालेली आहे आपली। आता आपण या डब्यामध्ये ही भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आता आपण ही हवा बंद डब्यामध्ये अशी भरून ठेवूया।
ही आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार. तर आता ही पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. तर ही तुम्ही कोणताही मालवणी पदार्थ केला तर मटण मालवणी, चिकन मालवणी किंवा फिश केले तर त्यालाही वापरू शकता.